चंद्रपूर तालुक्यातील चिचपल्ली गावात जंगलाशेजारचा तलाव फुटून 100 घरांमध्ये पाणी शिरलं। चंद्रपूर जिल्ह्यात गेले 48 तास पावसाची संततधार सुरू असून सर्वच तालुक्यात अतिवृष्टी नोंदवण्यात आली आहे। पहाटेच्या सुमारास चिचपल्ली गावात असलेले 2 तलाव फुटून संपूर्ण पाण्याचा लोंढा गावात शिरला। यामुळे नागरिकांच्या घरातील धान्य, साहित्य आणि गुरेढोरे यांची मोठी हानी झाली आहे। दरम्यान या पुराची बातमी कळताच प्रशासन गावात पोहोचले आहे। पीडित नागरिकांची स्थानिक शाळेत राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे। नुकसानीचे तातडीने पंचनामे केले जात आहेत। पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यंत्रणेला सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश दिले आहेत। तलाव रात्री 4 वाजता फुटला। 4 वाजता फुटण्याची घटना का होणार, तिथं जो 2 तलावाचा संगम आहे मधामध्ये, तिथं भोंग्याला पुरा कचरा जाम झाला जंगलाचा पुरा येऊन, आणि डिपार्टमेंट मध्ये वरतून मध्ये प्रत्येक नाल्याले हे केले, टाके म्हणजे आडवे हे केले, पुरा पाणी जंगलाचा तलावात आला। ओव्हर प्रेशर तलाव झाला पुरा। तलावाच्या वरून पाणी फेकायला लागला आणि वरून इकडून पाणी फेकायला लागला। पाणी फेकल्याच्या तलावाले तो तलाव सांभाळला नाही, तलाव मधात 2 जागी फुटला। तलावावर प्रेशर पडते, प्रेशर पडल्याच्या नंतर तलाव फुटून जाते। मागच्या वर्षी मी सांगितलं तलाव फुटला होता, माती टांगा, खोलीकरण करा, तुरमा चांगले बनवा, अजिबात कोणी लक्ष नाही दिले आहे। आपले ना कार्यकर्ते लक्ष दिले ना कोणीच दिले। गाववाले तर काही करू शकतच नाही, हे सगळे करणार तर कोण, आपल्या वरचे शासनच करणार। नुकसान आमचे पुरे शेती वाहून गेली आहे, शेतीचा भरण पडला, धानाचे ढोल्या वाहून गेले, धान नुकसान गेला, घर पडले आहेत, हे नुकसान झाले आहे। याचे दीक्षेचा तुम्ही घ्या। ढोलीभर धानाचे नुकसान झाले, 2-4 कट्टे का तांदळाचे झाले, आणि उडीद, मूग, हरभरे तेवढे कटान गेलं। पूर्ण फ्रीज, टीव्ही, हे तिखट मीठ सगळं पोहायला लागलं, डबे डुबे तांदूळ गेले, सगळे पूर्ण घराचे नुकसान। असा पट्टा जाऊ द्या। पहाटेच्या सुमारास तलाव फुटल्यामुळे 100 घरांमध्ये पाणी गेलं होतं आणि त्या अनुषंगाने काही शेळ्या मृत झालेल्या आहेत असं प्रथमदर्शनी आढळून आलेलं आहे। त्याच्याबद्दल पंचनामे करण्याचे आपण आदेश दिलेले आहे। आता सध्या पाणी कमी होत आहे, पण तरीही आपण लोकांना अलर्ट राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। इथं जिल्हा परिषदची जी शाळा आहे त्या ठिकाणी आपण त्यांना राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करत आहोत। कॉम्पेन्सेशनच्या दृष्टिकोनातून जे आपले नॉर्म्स आहेत, नैसर्गिक आपत्तीचे नॉर्म्स, त्याच्या अनुषंगाने आपण पंचनामे पण केलेले आहेत। पंचनामे आता काही सुरू आहेत आणि त्याच्यात मदत देण्याची कारवाई लगेच तात्काळ 1-2 दिवसामध्ये चालू करण्यात